जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे। या आंदोलनासाठी मनोज जरांगेंचे समर्थक यांच्यासह मोठ्या संख्येने मुंबईला आले, त्यामुळे संपूर्ण मुंबई जाम झालेली पाहायला मिळाली। जरांगे यांनी सर्वांना वाशीला जायला लावत मुंबई खाली करायला लावली, तर उपोषण सुरू होताच अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांची भेट घेतली। याच पार्श्वभूमीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। दादांचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाला अनेक आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिला, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय। नेमकं काय म्हणाले जाणून घ्या। मनोज जरांगे यांनी मुंबईला निघताना हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रिप्ट फोडली। जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो विरोधी पक्ष सामील असेल, पण मी आता जबाबदारीनं सांगतो सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षांचे जसे आमदार खासदार सामील आहेत, तसेच अजित पवारांचं आमदार खासदारही यामध्ये सामील आहेत, हे मी जबाबदारीनं सांगत आहे। दरम्यान मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार ज्या दिवशी जरांगेंकडून आई माई काढली गेली याच्याशी सहमत आहेत का? तुम्ही कायद्याचा आणि संविधानाचा बोला। ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा त्यांना ओबीसी आंदोलनाचं काय करायचंय? अजित पवार यांचे आमदार जरांगेंना पाठिंबा देत आहेत, म्हणजे अजितदादाही त्यांना पाठिंबा देत आहेत। मुख्यमंत्र्यांना ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत, असाच त्याचा अर्थ निघतो। आम्हालाही आता सज्ज झालं पाहिजे। सरकार जरांगेसारख्या माणसाला पायघड्या घालत असेल तर आम्हालाही भूमिका घ्यायला पाहिजे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार सरकार अस्वस्थ आणि बदलण्याचा प्रयत्न करतायत। आरक्षण हा विषय नाही, जरांगे यांची मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपलं असेल। असं ओबीसींचं आरक्षण शासन राज्यकर्त्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आहे। ज्यांच्यापासून हे आरक्षण पाहिजे तेच लांडगे या कळपात घुसले तर या मेंढरांचं काय होईल? आमदार खासदार शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते यांची कल्पना असायला हवी। मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाला रसद सर्व पक्षीय आमदारांनी पुरवली। ओबीसींचं आरक्षण संपवणं हा एकमेव कार्यक्रम आहे। 50% ओबीसी एकत्रित झाला तर तुमचं काय होईल? सर्वांची एकी करणं अवघड आहे, याची कल्पना आम्हाला असल्याचं हाके म्हणाले। गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय। तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत। अजित पवार तर सत्तेत आहे, त्याची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत असतील किंवा ते कशाला प्रयत्न करतील? तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा। जे जरांगेंना इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फुलेल, रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली। प्रेस येऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून। नाही प्रॉब्लेम प्रश्न असा आहे ना, एक मिनिट, लाखोंच्या संख्येने मराठे जमले आणि राष्ट्रवादीने सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं जातं। मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय। नेमकी कोणी रसद पुरवली? रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय। रसद कोणी पुरवली? मी नावं घेतोय ना, अजून कोणाची नावं घेऊ? तुम्ही अजित पवारांचे आमदार याच्यामध्ये सहा अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत। म्हणजे अजित पवारांना माहित नाही का हे? ते स्वतः कशाला जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना। तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे। ओबीसीचे आमदार विरोध करत अरे ओबीसीचे त्यांना प्रश्न विचारा ना, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना। आपण ते त्यांचे आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केला पाहिजे। मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना। हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना। यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालंय, तुमचं काय आता भूमिका? अरे 5-10% लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील, आम्ही तर 50% आहोत गावगड्या म्हणायचे। हो थांबा 2 मिनिट, आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत? आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे। अरे 50% ओबीसी जर एकत्रित झाला